नर्मदे हर. तर आज आपला परिक्रमेतला 64वा दिवस आणि आपण निघतोय जे की हिरापूर गाव आहे. तर हिरापूर गावामधील आश्रमावरून तर इथं पुढं आपल्याला हिरण नदी लागेल. तर हिरण नदी आपल्याला सकाळ सकाळ नावेने पार करायची आहे आणि त्यानंतर पुढं बघू आपण कसा रस्ता येते, तटावरून रस्ता आहे का एकदम रोड येते. चला नर्मदे हर. त्यांनी सकाळ सकाळ मस्त नाश्ता बनवला होता. हे आश्रम आहे. आत्ता वाजले सकाळच्या 8, तरी पण अजून 8 जवळजवळ 8:30 वाजल्यात, तरी पण एवढंच धुकं आहे अजून. हे समोर तर खाली काहीच दिसत नाही. बघू आपण. असंच आपल्या आश्रमापासून खाली रस्ता आहे. आपण काल या साईडने आलतो, इकडनं मागून. चला इथून खाली उतरू आणि जे हिरण नदीचा संगम आहे नर्मदा मैयाचा आणि हिरण नदीचा, तो पार करून वरती जाऊ. 3-4 दिवस झालं एवढी मापाच्या बाहेर थंडी आहे. सकाळी जे 6 वाजता 6:30 वाजता जे उठूसुद्धा वाटत नाही. त्यामुळे आज वाजले 8:30 आपल्याला निघायला. आज जवळजवळ 2-3 दिवस झाला आपण 8:30 वाजता निघतोय. ही आली हिरण नदी. बघू आपण बोटवाला कुठं आहे ते. आणि या साईडला आहे नर्मदा मैया. त्यावरून गावाचं नाव पडलं हिरापूर. आणि आपण या साईडने आलोय. तर आता वरचं काहीच दिसत नाही, फक्त आभा चालतायत मागं. चला याच चढायचं आहे आपल्या इथून. इथं प्रत्येक जागेवर अशा पद्धतीचं बनवलंय. इथं समोर जे मला दिसत आहेत, तर तिथून आपल्याला बोट पकडायची आणि पलीकडे जायचं आहे. चलेगा ये उस साइड आ रही है. चला आपल्याला ही नदी नावेतून पार करायची. पलीकडे गेलेली आहे घेऊन. या धुक्यामुळे आपल्याला काही दिसत नाही पलीकडचं. चला ही आली आहे बोट. त्याच्यामध्ये पण पाणी आहे. चला बसू याच्यामध्ये आपण. चले जाओ तो महाराज जी जाओ. पकडो रे बाबा. चला चला बोटीचा प्रवास आपण सकाळ सकाळ पार करून आलो. तर त्याला आपण विचारलं पैसे किती घेणार. तो म्हटला की तुम्हाला काय द्यायचे ते द्या. तर आता आपण चाललोय जगपुरा म्हणून गाव आहे पुढं. तर तो म्हटला की आता इथून नरसिंगपूर जो जिल्हा होता तर तो संपून आता जो आपला जबलपूर आहे तर तो जबलपूर लागणार आहे. आता सूर्य उगवला आहे पण ह्या धुक्याने काही प्रकाश पडा नाही त्याचा. 10 वाजेपर्यंत 10-11 वाजेपर्यंत असं असेल आता मे बी. तर हे जोगीपुरा गाव नरसिंगपूर जिल्हा संपून आपण जे हिरण नदी पार करून आलो. तर हे जबलपूरमधलं पहिलंच गाव. आता आपल्याला जबलपूर जिल्हा लागला इथून. नरसिंगपूर जिल्हा रात्री आपण नरसिंगपूर जिल्ह्याच्या आश्रमात थांबलो होतो. तर सकाळी निघाल्यानंतर हे पहिलंच गाव आपल्याला जबलपूरमधलं लागलं.
हे जगपुऱ्यातून आपण चाललोय पावलाकडे. तर पावला इथून नर्मदे विहार 3 किलोमीटरवरती आहे. 2700. अजून धुकं तेवढंच आहे. अजून अमरकंटकपर्यंत असंच वाढत जाणार आहे. नर्मदे हर ग्राम पावला. जरा सूर्य पण आज उगवलाय. आज वातावरण जरा चांगलं व्हायला लागले, कारण हा सूर्य लवकर उगवलाय. दवा असं ना का थोडंसं. नर्मदे हर, नर्मदे हर. चला, हे आलंय पावला गाव. पावला गावामध्ये पण आश्रम आहे परिक्रमावासियांच्या सेवेसाठी. नर्मदे हर. ये रास्ता बराबर है? ये उधर ऐसा लिखा था अंदर परिक्रमा मार्ग, तो वो गांव से होके जाता है क्या? ये तट से मार्ग है क्या? अच्छा, नहीं नहीं, तट से मार्ग नहीं है ना? रोड है. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. समोर जो रस्ता चाललाय, तर तो जो मेन हायवे जबलपूर जाणारा बर्मनकडून, तर त्याला जातो. बेलखेडी, नर्मदे हर. आणि आपण जे पुढं बेलखेडी गाव आहे हे तटावरून, तर आपण तिकडे चाललो आहे पगडंडी रोडनी. तसंच पुढं आपल्याला 1-2-3 किलोमीटरवरती बेलखेडी गाव आहे. आणि तिथपर्यंत आपला असाच रस्ता आहे शेतातून. बघू आपण रस्ता कसा आहे. फक्त स्प्रिंकलर चालू नसावं, कारण सकाळ सकाळ तर भिजायचं म्हणलं का परत मग नको वाटतं. हे आलं समोर जे दिसतंय, तर ते बेलखेडी गाव आहे. आणि आपण त्या ज्या कोपऱ्यावरून वळलो होतो मागं टर्नवरून, तर तिथून आपला पूर्ण रस्ता शेतातून आहे असं बांधावरून. तर चला, बेलखेडी गावामध्ये जाऊ. थोडंसं तिथे थांबू, 5-10 मिनटं, परत पुढे चालू. चला, आपण या रस्त्याने आलो आहे आपण पगडंडीनं. आणि आता आपल्याला हे जे गाव लागले, तर याच्या गावाच्या पुढं समोर 2 किलोमीटरवरती बरवटी हे गाव आहे. परिक्रमा मार्ग 2 किलोमीटर आगे बरवटी. चला, गावातून आपण आता पुढे निघू. काय टाकून आमचं शेंगा आणले त्यांनी तोडून येता येता. पुढून नाही आणलं, त्या पिशातून आणलं. घेत असते, तोडावं नाही लागत. हा ना, गेलते तिकडं पिशातून आणलं. तुम्ही त्या मला तुम्ही पिशवाल्याकडे गेलते? आपण पुढच्या गावामध्ये चाललो होतो जे बरबटी आहे. तर तिकडं चालत जात असताना या मैयाने आपल्याला बोलून घेतलं. इथं जेवण बनवतोय म्हणा, जेवण बनवतायत ते. तर जे बरबटी गाव आहे त्या बरबटी गावामध्ये फक्त सदाव्रत भेटतं आपल्याला. तर आपलं आता तेच चाललं होतं. मागच्या बसलो होतो आपण जे शेंगा खात, तर वाटण्याच्या. तर तिथं त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की सदाव्रत भेटतं म्हणून.
पण तिथून आपण थोडंसं पुढं आलो आहे, अर्धा 1 किलोमीटर. एवढ्या 5-6 जण येतं, त्यांना जेवायला बोलवून घेतलं सगळ्यांना. चला आपण जेवण करून निघतोय. आत्ता वाजल्यात 12. नर्मदे हर, नर्मदे हर. चला, आजचा एक्सपिरियन्स एकदम वेगळा होता. मस्त अनुभव. म्हणजे आम्ही इथून फक्त या घरापासून एक 200 मीटरवरतीच मागं बसलो होतो. तर तिथं एक जणांनी चहा केला. तर ते म्हटले की पुढचे गाव आहे बरबटी म्हणून. तर बरबटी गावामध्ये तुम्हाला सदावर्त भेटेल, म्हणजे ते शेतात येणार आणि तुम्ही करून खायचा. तर आमचं चाललं होतं ठीक आहे काय बनवायचं काय, कारण त्याच्या पुढं परत लांब गाव होतं. आपल्याकडे आज पर्याय नव्हता. ही आपली नाही तर आज दुसरी वेळ झाली असते आपली सदावर्ताची. तर तिथून पुढं उठलो, चालायला लागलो. तर पुढं आल्याच्या नंतर ते जे घरी माणसं होते तर त्यांनी नव्हतं आपल्याला बोलवलं. तर त्यांचा जो मुलगा होता लहान, एक 3-4 वर्षाचा मुलगा, तर तो म्हटला की बाबाजी खाणे प्याव. तर आपण पुढं चाललो होतो. तर त्यांच्या घरचे पण म्हटले की खाना खाके जाव, म्हणजे आपल्याला आज लहान मुलामुळं आज आपल्याला जेवायला भेटलं. नाही तर मग पुढं 2 किलोमीटरवरती जाऊन सदावर्त बनवायला लागलं असतं. आणि तेही त्यांनी जे घरी बनवलं होतं स्वयंपाक त्यांच्यासाठी, तो आपल्याला दिला. चला जेवण करून आपण निघतोय बरबटीकडं. कच्चा रस्ता आहे आपल्याला तिकडे जायला. वार करायला तसं जाऊनच नव्हते. चला खाली. अच्छा अच्छा. चला, आपल्याला खालूनच रस्ता सरळच आहे, पण खाली आपल्याला ते म्हटलं की चहा पी के जाओ प्रभू. चला चला खाली चला. चला आपण चालू त्यांच्या घराकडं. हे त्यांनी सगळा वाटाणा पेरलाय. चल, त्यांचं घर आहे. आपण चहा घेऊन जाऊ. जेवण केलंय आत्ता, अजून 10 मिनटं पण झालं नाही. पुढं आपण चालत आलोय. मस्त झोपडी आहे फुलाच्या दारामध्ये. नर्मदे हर बाबा. चला पपई चहा ये, मस्त चुलीवरचा चहा घेऊ. मस्त झोपडीमध्ये गाणी चालू आहेत देवाचे. नर्मदे हर बाबा. अब देखो जब तक माई करवा दी करा देंगे करा देंगे. पर गच्चे करवाओ तू चतुर्मास में बांध नहीं पाओ वो पर गाओ फिर दोबारा है. मनमोजी आश्रम, खेत का खेत भी हो जाएगा और जो परिक्रमा से उनकी सेवा भी हो जाएगी. नर्मदे हार. चलो, अच्छा लगा पपीता खा के, चाय पी के. और पालो भगवान वो तो रखू है. नहीं नहीं, अभी खाना खा लिया था पीछे, हाँ? तो प्रसाद के रूप में खा लिया अभी. या नहीं. हाँ. बरबटीपासून पुढं आल्याच्या नंतर आपण तीरावरती आलो आहे. तर असाच एक 5 ते 6 किलोमीटरपर्यंत हा आता आपल्याला तीरावरून रस्ता आहे. मैयाचं पात्र एकदम शांत वाहतं इथं. कडेला अशी शेती आहे. बघू आपल्याला रस्ता कसा आहे पुढं ते. एकदम समोर लांब पुढं परिक्रमा असे दिसत आहे चालतानी. चला,
नर्मदे हर। ये वो क्या आया लगा है लगा रहे हो? अच्छा काट के नहीं लगाते, काट के नहीं लगाते। छोटे छोटे होते हैं। हाँ अब यहाँ से ये वापस नहीं उनकी है दूसरों को। अच्छा अच्छा अच्छा, ये ऊपर से रास्ता नहीं है कि इधर से? ऊपर से नहीं आगे से किनार किनार पे है रास्ता। कौन सा गांव लगेगा आगे? आगे आश्रम मिलेगा तुम्हें। आश्रम नहीं जाने का? नहीं तो फिर किनार किनार नहीं जाओगे? नहीं, किनारे से चलेगा, पर आगे कितना दूर है किनारे से? गाँव हाँ यहाँ तो एक कुआं पड़ेगा। अच्छा, ऊपर निकले तो। हाँ ऊपर निकलो। और आगे कौन सा गाँव? पहलवान पड़ेगा। किनारे से जलवान से रास्ता? गोपियाँ से ऊपर एक जाना पड़ेगा। जलवान से भी ठीक है, चल। वो भी बीज नाही तर. हा येऊ नका, एवढं काय देतो दोनच जास्त कर. भाऊ पडले काय? चला 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 चला. अरे अरे अरे, आज भिजलो सगळे आता. आज पहिल्यांदा स्प्रिंकलर लागली इथं, पण सगळ्या दिवसात काल एवढे लागले नाहीत ना, आज एक खटेच तेवढे लागलेत. सगळा भिजलोय आता. बरबटी या गावापासून आपण ज्या तटावरून चालतोय त्यामध्ये स्प्रिंकलर लागले, आपण पाण्यात भिजलो आणि पुढं जे झालून गाव आहे, तर झालून गावापर्यंत तट आहे. तर आला एक 15-20 मिनटं आपल्याला लागतील तटावरून. तर इथं जे मैयाचं पाणी आहे तर मस्त प्रवाह चालू आहे. पाणी घेतो आपण प्यायला इथं. हं? आबा पाणी घ्या इथं. घ्या घ्या. सगळी वाळू आहे खाली. असाच वरून रस्ता आहे आपल्याला कडेकडेनं. ही जी मोहरीची शेती आहे त्याच्याकडेने आपल्याला जायचं आहे वरून. जे मागं झाला गाव केलं, तर झाला गावांपासून आपण जे पुढं सोनाचार गाव आहे तर ते 5 किलोमीटरवरती. आत्ता वाजले 4:30 आणि आपण निघलोय मैयाच्या ताटावरून सोनाचार या गावाकडं. कारण त्या गावातून पण एक वरून रस्ता होता, पण इथून पण असल्यामुळं आपण डायरेक्ट तटावरून निघलोय. चला, मस्तपैकी आपल्या कडेने मोहरीची शेती आहे, मस्त फुलं आलेली आहेत त्याला. चला जाऊ आपण सोनाचारमध्ये. विचारू आश्रम आहे का, कारण आपण विचारलेलं नाही आहे तिथं मागं सोनाचारमध्ये आश्रम आहे का, आहे का नाही ते. मैयाच्या किनाऱ्याने चाललोय आपण. हे आलं सोनाचार गाव. आपण 5 वाजता पोहोचलोय गावामध्ये. संपूर्ण आज दुपारपासून 1 वाजल्यापासून आपण जे तटावरून चाललोय तर आत्ता 5 वाजलेत. आपण पूर्ण 4 तास तटावरून चालतोय. इथं नर्मदे हर चहा प्रसादी इथं, आणि समोर एक मंदिर आहे, तर तिथं परिक्रमावासियांची सेवा केली जाते.
चला थोडं थांबू आणि पुढं जाऊ. मस्त चहा उकळतोय आणि काहीतरी बालभोगमध्ये पण दिलेलं आहे. हे आलं सोनाचार गाव. हा सोनाचार गावातलं घाट आहे. तर इथं हे आश्रम आहे, म्हणजे मंदिर आहे कडीला फक्त. आपण जे मागून दाखवलं होतं, पण 1-1.5 किलोमीटरवरती पुढे एक मंदिर आहे महादेवाचं. तर आपण चाललो तिकडं. मस्त घाट आहे सोनाचार गावातला. आपण पुढे जे आश्रमाकडे चाललो तर आता वाजले 6:15. चला चला. तर जवळजवळ आपण अर्धा-पाऊण तास झाला चालतोय. आश्रम काही आहे नाही. आज दिवसभर 1 वाजल्यापासून जो किनाऱ्यावरून रस्ता लागला तर सगळं डेंजर हा. कारण आत्ता 1-2 किलोमीटर आपल्याला त्या आश्रमापासून यायचं होतं. एवढे खाली उतार चढाव दमच्या केली या रोडनी. चला पुढं आला आश्रम. घाट आहे खाली आणि वरती आश्रम आहे. सूर्य पण आता मावळायला गेलाय, मावळायच पूर्ण. आणि थंडी वाजायला सुरुवात झाली. आता थंडी सुरू होती आता वाजायला. ती परत सकाळपर्यंत 9-10 वाजेपर्यंत एवढीच थंडी. हा आला घाट, जे की वरती प्रेमेश्वर महादेव आश्रम आहे. घाटाचं नाव छरोवा घाट मनखेडी. 6 वाजले आपल्याला पोहोचायला इथं. चला वरती जाऊ. आश्रम वरती काहीतरी चालू आहे आश्रमामध्ये कार्यक्रम. आश्रमावरती जे हनुमंतरायाचं छान असं मंदिर आहे, दर्शन घेऊ या ठिकाणी. हा प्रेमेश्वर महादेव आश्रम आहे आणि या ठिकाणी रामायण चालू आहे. तर चला आपण इथून वरती जाऊ. चला हा आश्रम आहे आणि परिक्रमावासियांसाठी हा हॉल आहे. आसन लावून घेऊ आपण, जागा आहे भरपूर.